काय होतं जेव्हा सर्वोत्तमाचा ध्यास घेतलेली एखादी गोष्ट 30 वर्षांची होते? ती अनुभवानं तावून सुलाखून निघालेली असते. सातत्याच्या अनेक परीक्षा तिनं पास केलेल्या असतात. थकवणारा नसला तरी कसोटी पाहणारा काळ तिनं बघितलेला असतो. लोकांचं अलोट प्रेम तिला लाभलेलं असतं. पुण्याचा लाडका बिर्याणी सुपर ब्रँड म्हणजे अर्थातच एसपीज बिर्याणी हाऊस करत आहे 30व्या वर्षात पदार्पण. पुणेकरांच्या चोखंदळ जिभेला वेड लावणारी एसपीज बिर्याणी झाली आहे आता 3 दशकांची. तर एसपीज बिर्याणी बद्दल तुला काय बोलायचं आहे? आज तू इथे आहेस म्हणजे मला असं वाटतं की एसपी बिर्याणी विषयी बोलणं किंवा बहिणीविषयी बोलणं किंवा संपूर्ण या कुटुंबाविषयी बोलणं म्हणजे असं आहे की खूप खूप घरचं नातं आहे एकतर सगळ्यात आधी म्हणजे. आणि आपण म्हणतो ना की आपण जगात कुठेही खायला गेलो तरी घरच्या जेवणाची चवच वेगळी असते आणि तसंच काहीतरी आहे. मला असं वाटतं की 30 वर्ष एखादा ब्रँड पुण्यात टिकणं आणि तो इतका लोकप्रिय असणं ही काही खाऊची गोष्ट नाहीये. आणि सातत्याने वर्ष दर वर्ष किंवा मी असं म्हणेन की पिढ्यानंतर पिढी आय थिंक कुठे ना कुठेतरी ना ते इतकं प्रेम त्यांच्या त्या भोजनात टाकतात किंवा त्या जेवणात टाकतात की ते लोकांपर्यंत आजपर्यंत पोचत आहेत. म्हणजे बघा ना 30 वर्ष आधी सदाशिवपेठ किती वेगळं होतं आणि हे शहर किती वेगळं होतं. त्यानंतर आता आपल्या सगळ्यांच्या हातात नाही म्हटलं तरी एक फोन एक टॅब असतोच, पण तरी सुद्धा कुठेतरी त्या चवीची जी ओढ असते ना त्याच्यामुळे आज लोक एसपी बिर्याणीशी बांधले गेले आहेत. आज 30th अॅनिव्हर्सरी आहे त्यामुळे 3 नवे डिशेस आपण सादर करत आहोत. येस, पहिलं जे तुम्ही टेस्ट केलं दॅट वॉज मलमल मटन दम बिर्याणी. दुसरं होतं मलमल मटन पुलाव. आणि तिसरं म्हणजे लजीज मटन कीमा. इट इज बियॉन्ड टेस्ट, इट इज बियॉन्ड चव असं मला वाटतं. इट इज गॉट समथिंग टू डू विथ आपण म्हणतो ना की आता आम्ही बांधलो गेलो आहोत इथे. तर आता एवढी प्रशंसा तुमची झालेली आहे तर आता तुम्हीच आता 2 शब्द बोला. सगळ्यात पहिल्यांदा मी अमृताचे खूप खूप आभार मानते की ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे आणि ती या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिली, मुंबईहून आली, त्यासाठी मला खूप छान वाटते तिच्याबद्दल. आणि अजून आमचं जो मैत्रीचा आहे ठेवा तो अजून वाढलेला आहे. काही नाही, ह्या 3 डिश ज्या आहेत आपण बनवलेल्या नवीन इंट्रोड्यूस केल्या त्या अमृताहूनही गोड आहेत. सॉरी, म्हणजे मी ह्या अमृताहून नाही, जे आपलं ते अमृत असतं त्या अमृताहूनही छान आहे, तसं आहे, असं एवढंच मी सांगू शकतो. बस, धन्यवाद. नमस्कार पुणेकरांनो. 30 वर्षापूर्वी एक छोटंसं रेस्टॉरंट माझ्या आईवडिलांनी म्हणजेच जवाहर चोरगे, सौ रेखा जवाहर चोरगे यांनी चालू केलेलं एक छोटंसं रोपटं आता मोठं वटवृक्ष होऊन त्याचं 3 मजली सेंट्रलाइज्ड एसी बिर्याणी हाऊस झालेलं आहे. इथे अनेक पुणेकरांनी आपल्याला, चोखंदळ पुणेकरांनी आपल्याला चांगला प्रतिसाद दिला. 30 वर्षापूर्वी जेव्हा हे छोटंसं रेस्टॉरंट होतं तिथे फक्त 50 लोकांची बसायची कॅपॅसिटी होती. तेव्हा आपल्याकडे एक मोजकेच डिशेस आपण लोकांना देत होतो. चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, सुकट चटणी, बोंबील चटणी. त्यावेळेस माझी आई म्हणजे सौ रेखा चोरगे ही घरी मसाले बनवून रेस्टॉरंटमध्ये आपण ते मसाले वापरायचो. अजूनही आपल्याकडे हीच परंपरा आहे. माझी आई घरगुती मसाले बनवून आपण रेस्टॉरंटमध्ये ते वापरतो, त्यामुळेच आपली चव इतके वर्षानुवर्ष टिकली आहे. जगभरातल्या बिर्याणीच्या डिशेस, अत्यंत काळजीपूर्वक पारखून घेतलेले मसाले आणि अस्सल जिन्नस
किचन मध्ये डोळ्यात तेल घालून दिलेलं लक्ष, सगळ्या गोष्टीत राबवलेली कडक शिस्त आणि सातत्य, या सगळ्याला दिलेला खास पुणेरी टच, या साऱ्यांमुळं एसपीच्या बिर्याणी आज पुणेकरांच्या मनात घर करून आहेतच. हॅलो एव्हरीबडी, बेस्ट खिमा. मी मुंबईहून आली आहे. काकांनी सजेस्ट केल्यामुळे आज आम्ही एसपी बिर्याणीला आलोय. फुल क्वालिटी, क्वांटिटी, सगळ्यात मेन क्वांटिटी, सगळ्यांना पोटभर झाली, ते एक चांगली गोष्ट आहे. टेस्ट पण अप्रतिम आणि एकदम छान सर्व्हिस आणि क्वांटिटी खूप छान आहे. आम्ही आता खिमा खाल्लाय, खिमा खूप छान होता आणि बिर्याणी खाल्ली ती पण म्हणजे स्वाद वगैरे उत्कृष्ट. थँक्यू आणि सगळेच डू विजिट एसपी. पण अस्सल खवय्यांनी स्तुती करत महाराष्ट्रात, देशात आणि परदेशातही या खास चवींची कीर्ती पसरवली आहे. खास 30 वर्षपूर्ती निमित्त आम्ही त्या सर्व खवय्यांचे मनापासून आभारी आहोत. धन्यवाद.